मोत्यांपासून बॅग. तर एका राऊंडमध्ये 8 मणी घेऊन एकामधून क्रिस क्रॉस होऊन घेऊन त्याच्या अशा प्रकारे फूल तयार होईल. त्यानंतर अशीच प्रोसेस करत राहून आपल्याला ज्या साईजची बॅग हवी आहे त्याचप्रमाणे त्याची हाईट घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण फुलं तयार करता आपली जी साईज हवी आहे आपल्याला त्या साईजचे किंवा आपल्या मोबाईलची जी साईज आहे त्या साईजचे माप घेऊन आपल्याला ही एक लाईन कंप्लीट करायची आहे. पूर्ण लाईन कंप्लीट करणं झाल्याच्या नंतर आपल्याला अशा एका साईडने जास्त मणी म्हणजेच एका साईडने 5 मणी आणि एका साईडने 2 मणी घेऊन ज्या साईडमध्ये 2 मणी आहेत त्याच्या अपोजिट साईडला जे मणी असेल त्यामधून हा दोरा क्रिस क्रॉस करून काढून घ्यायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 मणी टाकून ते ज्या खालच्या साईडला जे मोती आहे त्याच्या बीजमधला मोती असेल त्याच्यातून हे काढून घेणे. त्यानंतर त्याचं असं स्ट्रक्चर तयार होईल आणि आपल्याला हीच प्रोसेस कंप्लीट करत राहायची आहे जोपर्यंत की ही लाईन पूर्णपणे कंप्लीट होत नाही. अशा प्रकारे दोन्हीही कंप्लीट करून त्याला अशा बीजमध्ये असं जोडण्यासाठी आपल्याला सुरुवातीला टाकले तशाप्रमाणेच 3 मणी टाकायचे आहेत आणि नंतर त्याला एकातून ओवून घेऊन परत दुसऱ्या साईडने ओवून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे फूल तयार होते. आणि त्यानंतर 2 मणी टाकून ह्या साईडने ओवून घेतल्यानंतर ही कनेक्ट होत जाते. त्यानंतर आपल्याला दोन्ही साईड ब्लॉक करण्यासाठी सुरुवातीलाच बीजमधल्या याच्यात मोत्यातून 1 मोती टाकायचा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या लाईनमध्ये 1 मोती टाकून त्या लाईनच्या बीजमधून ते काढून घ्यायचे आहे. काढून घेतल्याच्या नंतर त्याला पूर्णपणे आपण फूल तयार करण्यासाठी परत एकदा तर एका याच्यामध्ये 2 मणी आणि एका याच्यामध्ये 1 मणी टाकून ज्या याच्यात 2 मणी टाकलेले आहेत त्याच्यातून एका मण्यावाले क्रिस क्रॉस करून ते डोर काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे डोर काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला एक सुंदरसं फूल तयार होऊन मिळेल. हे फूल तयार झाल्यानंतर हीच प्रोसेस दोन्ही साईडने कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपली बॅग अशा प्रकारे रेडी होते. तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही पण देखील ही 300 रुपयाची बॅग घरी बसल्या बनवू शकता. अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने. ह्या हँडल कसे बनवले आहे त्याचे मी व्हिडिओ तर काय शूट केलेला नाही, जस्ट आयडिया आली म्हणून केले आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.